प्रसाद मेरे मन वसिया, गुर प्रसाद मेरे मन वसिया, जो मांगू सो पाऊं रे, जो मांगू सो पाऊं रे। गुर प्रसाद मेरे मन वसिया, गुर प्रसाद। आत्मा मालिक परम पूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण। आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रसादाची सुरुवात होत आहे। प्रसाद बनविणे कामी सुरुवात होत असताना एक बाबीचा निश्चितच उल्लेख करावासा वाटतो। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत आत्मा मालिक ध्यानपीठ तथा ध्यानयोग मिशन यांच्या मार्गदर्शनाने व सर्व संतांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही भिक्षा फेरी आत्तापर्यंतही गावोगावाहून चालूच आहे। ध्यानपीठाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि सर्व जी सत्संग मंडळे आहेत त्या सर्व सत्संग मंडळाने केलेल्या सहकार्यातून ही आजची अन्नदान बनविण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। विशेष म्हणजे नाशिक ही या कार्याची राजधानी असली तरी उपराजधानी ही कसमादे पट्टा आहे। कसमादे पट्ट्यामध्ये कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव ही सर्व गावे आणि त्याच्या आसपासची सगळी खेडे जोडलेली आहेत। तेथून मोठ्या प्रमाणावर मसाला मंडळाची, महिला मसाला मंडळ आहे त्यांची सेवा मसाल्याच्या स्वरूपाने व तेल मंडळ तेलाच्या स्वरूपाने व इतर अन्नधान्याच्या रूपाने व रोख पैशामध्ये ज्या भाविकांनी आपला गुरुपौर्णिमेचा गुरुदक्षिणा अर्पण केलेली आहे ती या ठिकाणी पोहोच झालेली आहे व यातून मोठ्या प्रमाणावर प्रसादाच्या आज 7 भट्ट्या व 2 मोठ्या प्रमाणावरील भट्ट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। या 9 भट्ट्यामधून यापुढे चालणारं संपूर्ण अन्नदान या ठिकाणी सद्गुरूंच्या आशीर्वादाने व त्यांच्या छत्राखाली केलं जाणार आहे। ध्यान योग पीठाचे कार्याध्यक्ष मान्य श्री संत परमानंद महाराज यांचं वेळोवेळी होणारं मार्गदर्शन व त्यांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून या ठिकाणी हे सर्व विश्वस्त, सर्व भाविक आणि भोजनालय विभाग कार्यरत आहे। त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक व्यवस्था केलेल्या आहेत। आरोग्य व्यवस्था असेल, पाणी पुरवठा व्यवस्था असेल, साफसफाई व्यवस्था असेल किंवा बाकीची वाढपींची व्यवस्था असेल, हे सर्व काही कार्य जे आहे ते सद्गुरूंच्या प्रेरणेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने हे चालत आहे। आम्ही फक्त त्यातले मधले हे प्रामाणिक असे पोस्टमन आहोत की जे ही सेवा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तरी सर्व भाविकांनी या प्रसादाचा आनंदाने लाभ घ्यावा आणि सद्गुरुचरणी आपण दिलेली सेवा त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत। आत्मा मालिक विश्वात्मक, विश्वव्यापक, सर्व विश्वाला व्यापून असणाऱ्या सद्गुरु माऊलींच्या चरणी प्रथमतः कोटी कोटी भावशून्य अर्पण। गुरुपौर्णिमा उत्सव 2024 या उत्सवाची सुरुवात आज या ठिकाणी 15 जुलै 2024 रोजी महाप्रसाद बनवण्यापासून सुरुवात झालेली आहे। या महाप्रसादामध्ये सर्व भाविकांना स्वतःच्या सोबत नेण्यासाठी बुंदी प्रसाद बनवण्याचं कार्य आजपासून सुरुवात झालेली आहे। 101 पोते बुंदी
प्रसाद या ठिकाणी बनवला जाणार आहे आणि या प्रसादामध्ये सर्व भाविकांना स्वतः सोबत हा बुंदी प्रसाद घेऊन जायचा आहे। त्यासोबतच दररोज या ठिकाणी 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण भाविकांसाठी प्रसाद व्यवस्था त्या ठिकाणी तत्पर झालेली आहे। या महाप्रसादामध्ये त्या ठिकाणी सर्व भाविकांना त्या ठिकाणी चपाती, भाजी, गोड पदार्थ, भात, वरण अशा प्रकारचा प्रसाद हा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। या प्रसाद बनवण्यामध्ये संपूर्ण विश्वात्मक परिवार या ठिकाणी जोडला गेलेला आहे। या परिवारातील प्रत्येक भाविक यांनी अन्नदानातून या प्रकारची सेवा ही अर्पण केलेली आहे। मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल की विश्वात्मक कार्यातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना संपूर्ण पालकांना त्या ठिकाणी एक आव्हान आम्ही या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं केलेलं होतं। त्यामध्ये प्रत्येक पालकांनी यथाशक्ती आपला गुरुपौर्णिमेमध्ये जो सहभाग नोंदवायचा आहे तो अन्नधान्याच्या रूपातून असेल, भाजीपाल्याच्या रूपातून असेल किंवा इतर साहित्याच्या रूपातून असेल तर तो सहभाग या ठिकाणी त्यांनी नोंदवलेला आहे आणि भरघोस अशा प्रकारची मदत या कार्यामधून त्या ठिकाणी मिळालेली आहे। तसेच संपूर्ण महाराष्ट्रामधील नव्हे तर संपूर्ण भारतातील आणि परदेशातील देखील सर्व भाविक या कार्यामध्ये जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सत्संग मंडळ आहेत या सर्व सत्संग मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारची सेवा या कार्यामध्ये देऊ केलेली आहे। त्यांनी काही भाविकांनी त्या ठिकाणी अन्नदान स्वरूपामध्ये, काही रोग स्वरूपामध्ये, काही भाजीपाल्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अन्नदान त्या ठिकाणी अर्पित केलेलं आहे। या महाउत्सवातून भाविकांना चांगल्या प्रकारे कसा प्रसाद देता येईल याची हे विश्वस्त मंडळ अतिशय काळजी घेणार आहेत। त्याचबरोबर स्वच्छ पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यात सुरक्षेची व्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था या संपूर्ण परिवाराकडून अतिशय चोख पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जाणार आहे। या ठिकाणी सद्गुरूंच्या वतीनं मी सर्व भाविकांना एक नम्र प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो की 18 जुलै पासून सुरू होणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये आपण सहपरिवार त्या ठिकाणी उपस्थित राहून संत दर्शनाचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि शिस्तीचं पालन आपण सर्वांनी करावं। या ठिकाणी कुठलीही गैरसोय आपली होणार नाही याची आम्ही दक्षता सर्व विश्वस्त मंडळ आणि संत मंडळ या ठिकाणी घेत आहोत। संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज आणि सर्व संत परिवार यांचंही मोलाचं सहकार्य या कार्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी लाभत आहे। मी सर्व भाविकांना एक प्रार्थना करतो की 18 जुलै पासून हा जो महाप्रसाद आणि जो महायज्ञ सुरू झालेला आहे याचा लाभ आणि संत दर्शनाचा, सद्गुरू दर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि सर्व विश्वस्त मंडळाला सहकार्य करावं अशी मी आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांना या गुरुपौर्णिमेचं निमंत्रण या ठिकाणी या रूपातून, या स्वरूपातून मी आपल्याला देतो। सर्वांनी या कार्यक्रमासाठी या, सर्वांची सुव्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक।